2 3 स्टार्ट. नमस्कार मंडळी. आता सरांशी माझं बोलणं झालं तर सरांचं शिक्षण हे 12वी सायन्स नंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं आणि हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी 4 वर्षाचं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. तर मी लिहून घेतलं थोडं बेसिक माहिती तुम्हाला सांगतो. BHMCT म्हणजे बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट, राईट सर? का बिझनेस? बॅचलर इन मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी 4 वर्ष, बरोबर. आणि डिप्लोमा करायचा असेल ज्या विद्यार्थ्यांना तर त्याच्यासाठी काय आहे सर? त्याच्यासाठी डिप्लोमाचं आहे. डिप्लोमाचं आपण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 3 वर्षाला तुम्ही डिप्लोमा करू शकता. बरं, कोणत्या कॉलेजला सर? प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला? प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला पण करू शकता आणि तुम्ही गव्हर्नमेंटला पण करू शकता. गव्हर्नमेंटलाही करू शकता. बरं, ओके ओके. म्हणजे मला याच्यातनं एक सांगायचं आहे की जे मुलं आर्ट्सला आहेत, आर्ट्स आहेत, कॉमर्स आहेत, सायन्स आहेत, म्हणजे सगळ्या 11वी 12वी नंतर त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे का? बरोबर आहे ना सर? बरं, ठीक. बरं, सरांचं मग 4 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 4 वर्षानंतर त्यांचं MBA झालं 2 वर्ष. पण ते कुठं झालं सर तुमचं? माझं MBA हे नरेमध्ये झालं. नरेमध्ये? इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये. कोणतं कॉलेज सर? झील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. थोडंसं आवाज सर, कारण की झील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये झालं. ओके. जे माझं स्पेशलायझेशन होतं ते मार्केटिंग, सेल्स आणि मार्केटिंग होतं. बरं सर, थोडक्यात मला एक सांगा, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये 4 प्रकार असतात, आपण जनरली बघतो. फ्रंट ऑफिस आहे, किचन आहे, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग आहे आणि सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, F&B सर्व्हिस. तुमचं स्पेशलायझेशन किचनमध्ये झालं. बरोबर. किचनमध्ये पण अनेक प्रकार आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या हिशोबाने डिफरंट कॅटेगरी आहे, डिफरंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये. ओके. कारण की हा आता मी इंग्लिशमध्ये तर तुम्हाला माहिती बोलू शकतो, पण जे आपले मराठी मुलं आहेत, महाराष्ट्रातली मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला मराठीमध्ये बोलावंच लागत. कारण आपला जन्म पुण्यातला आहे आणि आपण महाराष्ट्रात बोलणं, आपण गर्व आहे आपल्याला मराठी असल्याचा. तर मला एक सांगा सर की मग त्याच्यामध्ये प्रकार किती आहेत किचनमध्ये, मला ते सांगा. म्हणजे उत्सुकता मुलांना असते की किचनमध्ये थोडंसं हे असतं. इंडस्ट्री डिपेंड पण हॉटेल असतात की कोणती कॅटेगरीमध्ये ते काम करतात. ओके. 5 स्टारला गेलं तर सगळे डिपार्टमेंट तुम्हाला येतात. बरं. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये पर्टिक्युलर हॉटेलमध्ये जाल तर ते 4 ते 5 एज पर द रिक्वायरमेंट डिपार्टमेंट बनवले जातात. जसं की 5 स्टारला सर्व डिपार्टमेंट आहे. जसं की थाय असते, तर चायनीज डिपार्टमेंट असतात, त्यानंतर इंडियन असते, त्याच्यामध्ये तंदूर असतं वेगळं, त्यानंतर तुम्ही पेस्ट डिपार्टमेंट आलं, बेकरी डिपार्टमेंट आलं. थोडासा आवाज सर, थोडासा हे बघा. आपले ऍक्च्युली व्ह्युअर जास्त आहेत युट्यूबला आणि आपला कंटेंट आहे की तो पूर्ण महाराष्ट्रापर्यंत तुमचा आवाज पोहोचणार आहे सर. हा जो आवाज आहे तो पूर्ण महाराष्ट्रापर्यंत, ज्याला MBA करायचं, ज्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, हे आता बरेच बघतो की MBA चायवाला. जसं मी त्यांनाही भेटलोय MBA चायवाल्यांना आणि आहे, ओळखतात मलाही ते आणि मीही त्यांना ओळखतो. तर स्पेशली म्हणजे प्रत्येकाचा प्रांत वेगळा आहे, पण आपण महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळं माझा MBA म्हटल्यावरती मला स्पेशली महाराष्ट्राचं कौतुक आहे जास्त करून. तुम्हाला लक्षात येतंय सर? बरोबर. हां, म्हणजे मी महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना प्राधान्य देतो. तर सरांनी मला खूप छान टिप्स दिलेल्या आहेत. त्यांचं 4 वर्षाचं त्यांचं MBA, 4 वर्षानंतर BHMCT झालं, त्याच्यानंतर 2 वर्षाचं त्यांनी MBA केलं. तर त्यांचं मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट, मराठीमध्येच मी सांगतो, इथे मी नोट्स काढलेल्या आहेत. सो पीपल टार्गेट पीपल मीन्स व्हॉट सर? सेगमेंट पीपल असतात. तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कोणत्या पीपलसाठी तुम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चर केले किंवा प्रोड्यूस करतात. ओके. टार्गेट पीपल तुमचे काय राहते? ओके. त्याच्यामध्ये क्लास आहेत, अप्पर क्लास आहे, मिडल क्लास आहे, ओके, लोअर क्लास आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बायफिकेट कसं करता तुमच्या प्रोडक्टला आणि तुम्ही त्यांना सेल कसं करता आणि त्या प्रोडक्टबद्दल लोकांना अवेअरनेस किती करता. ओके. तर ते आपण मार्केटिंग थ्रू आपण करतो. तिथे सेगमेंट आहे. सेकंड आहे ते म्हणजे प्राईस. प्राईसमध्ये प्रॉडक्ट प्राइसिंग. आता आपण समजा एक प्रॉडक्ट प्राइसिंगचं बघायला गेलं, बरिस्तामध्ये बसलेलं आहे. बरिस्ताची एक कॉफी बनते, आपल्याला माहिती आहे की कॉफीचे जे कॉफी बीन्स आहेत आणि वी बोथ आर फॉर सेम इंडस्ट्री. सो आय नो दॅट अबाउट द KFC, यू नो ब्रँडेड मीन्स KFC, फास्ट ऑल दिस थिंग. एक्झाम्पल जर घेतलं तर बरिस्ताचे टार्गेट पीपल कोण? ओके. नॉट अबाउट द लोअर क्लास, इट्स ऑल अबाउट द बिझनेस वर्ल्ड, राईट? म्हणजे मला मराठीमध्ये सांगायला खूप आनंद होतो की आपण जी साधी कॉफी पितो, म्हणजे आम्ही तो रोहितवाल्याची पण कॉफी पितो आणि बरिस्तावाल्याची पण कॉफी पितो. व्हॉट इज अ डिफरंट पार्ट अबाउट द सेम? बिझनेसमॅन जी लोक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना बरिस्ता परवडते आणि सर्वसामान्य लोकांना 20 रुपयाची ही कॉफी परवडते. कंटिन्यू.
बरं मग त्याच्यामुळं प्लेस वी आर अ सिटिंग प्लेस सर. तर तिसरा मुद्दा आहे तुमचा प्लेस. सॉरी प्लेस म्हणजे सिटिंग प्लेसेस. सिटिंग प्लेसेस. So you are sitting in KFC also, McD also, Pizza Hut also, Fasos also, all this fast food industry also, and you are sitting in a 5-star also Yes. because you had done hotel management. Right. Okay, so what about the Hyatt? It's a good. It's a sitting place. सिटिंग प्लेस. Okay, जिस आप क्वालिटी ऑफ सर्विस की अगर बात करते हैं वहाँ पर इट्स ट्रिमेंडियस, सुपर okay, कंपेयर टू एनी अदर इंडस्ट्री. okay. ये ताज की भी रहेंगे तो भी ताज से भी अच्छी क्वालिटी मिलती है. ताज में भी जो है हम चाय यहाँ पे 10-20 रुपए का चाय पीते, वो ताज में हम 210 रुपए वापस स्पेंड करते हैं. सेम है प्रोडक्ट, बट द सिटिंग पीपल्स आर रिच राइट. and common people can't go into the 5-star. Is a reality, sir. रियल It's a reality. रियल. So the fourth point is a product, the types of product. अभी So tell me about the Behrus biryani. Your concept, right? Behrus biryani. Behrus biryani. So types of product, you tell me, sir. आपका प्रोडक्ट क्या है? Okay. आप प्रोडक्ट कहाँ सेल कर रहे हो और किसको सेल कर रहे हो? Okay. तो उसमें भी प्रोडक्ट में मतलब अपलेटिंग मार्केटिंग भी होता है कि जिसमें आप अपलेट करके प्रोडक्ट को आप सेल कर सकते हैं. Okay. So the next is the types of marketing. A little marketing, one product with the another products. राइट. Okay. And second is online marketing. There are two types of marketing. Online marketing is online bargaining, and what is this? मैसेजिंग हो गया. Messaging product. Okay. हो गए. Okay. And the third is a पर्सनल. personal marketing. It's a mouth to mouth marketing. You know, it's a recommendation and राइट. what is that? I'm remembering the recommendation and what? Recommendations and रेफरेंस. references, right? This topic is very important. You are selling any product. Right. There are. You tell me the example, sir. So give me अगर आप कोई भी the. प्रोडक्ट बेच रहे हैं हाँ. उसमें ऐसा होता है कि आपका जो माउथ पब्लिसिटी काफ़ी क्रूशियल रोल प्ले करता है. Okay. ओके. कोई प्रोडक्ट अगर कोई कंजप्शन के बाद उसका जो मतलब जो फीडबैक आता है हाँ. तो मार्केट में काफ़ी वैल्यूबल माना जाता है. Okay. तो जो भी कंज्यूम करता है तो जो एक्सपीरियंस करता है एक्चुअली उसका जो एक्सपीरियंस रहता है वो काफ़ी वैल्यूबल रहता है. Okay. तो वही वैल्यूबल ऐड करते हैं अपने कस्टमर को और वो कस्टमर रिटेंशन के लिए काम करता है. Okay. The most important is mouth to mouth marketing first. I think second is step is a door hanging. Door hanging and जैसे KFC है, is a brand for the international brand is a KFC. अँड KFC किंवा ॲड जो हम मराठीमध्ये सांगतो मुलांना, म्हणजे जे इंटरनॅशनल ब्रँड आहेत. आता वी आर सिटिंग इन अ बरिस्ता, बाजूलाच सबवे आहे, KFC आहे, मॅकडॉनल्ड्स आहे. यांची जी मार्केटिंग आहे ना ती न्यूज चॅनल करतात. बरोबर आहे सर? तुम्हाला काय वाटतं की कोण करतं यांचं मार्केटिंग? मार्केटिंग हे यांच्यामध्ये पर्टिक्युलर चॅनल असतो. हां, चॅनल थ्रू ते करतात. चॅनल थ्रू होतं. आता जे स्मॉल वेंडर्स असतात ते डिपेंड्स अपॉन वेरियस प्लॅटफॉर्म ओके. की ते मतलब पर्सनल मार्केटिंग करतात, त्यानंतर पर्सनल ऑनलाईन मार्केटिंग करतात. त्यांच्या बजेटच्या हिशोबाने मार्केटिंग ही केली जाते. डिपेंड्स अपॉन ऑर्गनायझेशन की त्यांची मार्केटिंग बजेट काय आहे. ओके. मला एक विचारायचं होतं सर, हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड आहेत हे, पण आपल्या एक प्रश्न विचारतो मी, आपल्या मराठी माणसाची अशी कंपनी कधी उभी राहील सर फास्ट फूडची, ज्याला सगळे प्रॉडक्ट समजा चिकनचे, वँकेजीचं चिकनचं ब्रँड आहे KFC, मराठी माणसाची कधी कंपनी उभी राहील? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती आहे मी एक पत्रकार असल्यामुळे स्पष्ट बोलतो, पण आपल्या मराठी माणसाची इंटरनॅशनल कंपनी कधी होईल पुणे आणि मुंबईमध्ये? याचं उत्तर तुम्ही द्या सर. इंटरनॅशनल पर्यंत आपण जायला आपण डोमेस्टिक लेवलवरती पहिल्यांदा काम केलं पाहिजे. हां. बेसिकली तुम्हाला असं कोणती माहिती आहे कंपनी सर मराठी माणसाची कुठली फास्ट फूडमध्ये ब्रँड? इथे अजून माझ्यासोबत 2 क्लायंट्स आहेत सर. एक्सक्यूज मी सर, व्हॉट इज युअर नेम सर? स्वराज. ओके स्वराज सर, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा. आपल्या मराठी माणसाची अशी कुठली कंपनी आहे इंटरनॅशनलला फास्ट फूडमध्ये?
इंटरनॅशनल नाही म्हणता येईल, बट मोस्टली जे आपल्या थाळीज वगैरे आहेत हां त्या आता इंटरनॅशनलला एक्सपोर्ट होतात. ओके तर आता गारवा बिर्याणीचे पण मोठे फ्रँचायसी झाले, ओके ते पण आता होते, अपस्केल होत चाललेलं. सर मी इंटरनॅशनल म्हणतो. इंटरनॅशनल नाही झालं. इंटरनॅशनल मराठी माणसाची कंपनी आहे. अजून एक क्लायंट आहेत माझ्यासमोर. सर नमस्ते, निरंजन या. ओके नाईस. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपल्या मराठी माणसाची अशी कंपनी आहे इंटरनॅशनलसाठी. मित्रांनो, मी पत्रकारिता करतोय, मला एक